नमस्कार, आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज. आज प्रजासत्ताक दिन खरं तर, आणि याच प्रजासत्ताक दिनी आज प्रजेवर आमरण उपोषण करण्याची वेळ येते. माळशिरस तहसील कार्यालयासमोर आपण आहोत. नेमकं काय घडले, कशासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ आली, आपल्यासोबत आहेत दादा खोडे. काय घडले नेमकं, तुम्ही आज आमरण उपोषण करताय? सर, सदाशिवनगर या ठिकाणी मंदिराचं काम चालू होतं. मंदिराचं काम बंद का ठेवलं? मिस्त्रीच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे मंदिराचं काम त्या दिवशी बंद होतं. आणि आज काम बंद का ठेवलं या कारणावरून माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचं पे हरी विठ्ठल पालवे यांनी डायरेक्ट उतरला आणि गाडीतून डायरेक्ट मारायला चालू केलं आणि मारलं. त्याच्यानंतर सकाळी हा प्रकार 10-10:15च्या आसपास घडला. त्याच्यानंतर मारल्यानंतर त्यांनी 2-3 मुलांना तिथं बोलावलं, लोकांना तिथं माझ्यापाशी राखण ठेवलं. त्यांच्या हातात, एक जणाच्या हातात बंदूक दिली, एक जणाच्या हातात काठी दिली आणि एक जणाच्या हातात पाईप दिला. आणि त्या ठिकाणी मारहाण करून उन्हामध्ये दिवस सकाळी 10:30 पासून ते संध्याकाळी 6 उन्हामध्ये बसवून ठेवलं. नाही, तुम्ही मंदिराचा उल्लेख करताय सदाशिवनगर, नेमकं हे कुठं लोकेशन काय आहे, ठिकाण कुठलं आहे, कशाचं मंदिर आहे आणि ते मंदिर कोण बांधणार होतं, हे नेमकं ते सविस्तर सांगा. मी पालखी महामार्गाकडे म्हात्रे कंपनीकडे काम करतो. तर सदरचं मंदिर हायवेमध्ये गेलेलं आहे. तर ते बाधित झाल्यामुळं, लक्ष्मीदेवीचं मंदिर आहे, हायवेमध्ये बाधित झालेलं आहे. तर ते त्यांना कंपनी बांधून देणार आहे, म्हात्रे कंपनी. पण मी कंपनीकडे काम करत असल्यामुळे सदरच्या मंदिराची देखरेख मी करतो. तर सदरचं मंदिर चालू होतं. पण ज्या दिवशी काम बंद होतं त्या दिवशी मिस्त्रीच्या घरी कार्यक्रम असल्या कारणाने त्या दिवशी काम बंद होतं. पालवे आले त्या ठिकाणी आणि डायरेक्टली बोलले की आज मंदिराचं काम बंद का ठेवलं आहे. तर त्यांना मी सांगितलं मिस्त्रीच्या घरी कार्यक्रम आहे, त्यामुळे आजच्या दिवस काम बंद आहे, उद्याच्याला काम चालू होईल. नाही, डायरेक्ट तुला मस्ती आली, असं आलं तसं आलं, शिवीगाळ केली आणि डायरेक्टली मारायला चालू केलं. मंदिराचं काम ॲक्च्युली चालू आहे का तिथं? मंदिराचं काम चालू आहे. काम ते मंदिराचं काम आता फक्त स्लॅब टाकायचं बाकी आहे, पूर्ण काम झालेलं आहे. किती दिवस बंद होतं ते काम त्याच्या अगोदर? एकच दिवस बंद होतं काम. त्याच दिवशी बंद होतं काम. त्या दिवशी हरी पालवे आले. येस. काय बोलणं झालं तुमचं सुरुवातीला तिथं आल्यानंतर डायरेक्टली आले की मला म्हणले काम का बंद आहे. मी म्हणलं मिस्त्रीच्या घरी कार्यक्रम आहे. जिथून मंदिरापाशी उभा राहिलो तिथून मिस्त्रीचं घर पण जवळ दिसतंय. त्यांना दिसतोय, दाखवलं मी त्यांना की बाबा सदर ठिकाणी मंडप लावलेला दिसतोय, त्यांच्या घरी कार्यक्रम आहे, शुक्रवार आज आहे, त्यामुळे त्यांच्या घरी कार्यक्रम आहे. तर उद्यापासून मंदिराचं काम चालू होईल. मिस्त्रीचं काय नाव त्या? छगन कांबळे. त्यांना बोलवलं का त्यावेळेस? त्यांना बोलवलं. त्यांनी सांगितलं आज माझ्याकडे कार्यक्रम आहे, बोकडं वगैरे कापलेलं आहे, त्याच्यामुळं मी आज काम बंद ठेवलेलं आहे. काय हरी पालवेंचं काय म्हणणं आलं त्यानंतर? नाही, तर त्यापूर्वीच त्यांनी मारहाण वगैरे केले. त्याच्यानंतर मी मिस्त्रीला बोलवलं होतं. हरी पालवेंनी स्वतः मारहाण केली? हां, हरी पालवेंनी स्वतः मारहाण केलं. कोण कोण होतं त्याच्यासोबत? आणखी 3 अनोळखी व्यक्ती होत्या. यस. शिवगाळ केली, कशाने मारलं? त्यांनी मला हाताने डोक्यात मारलेलं आहे आणि बंदूक आणली होती, एक काटे आणले होते, गळकाचे काटे आणि एक पाईप होता. तर त्यांनी मला हाताने हाणमार केली आणि बंदुकीचाही धाक दाखवून सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसवून ठेवलं उन्हामध्ये उपाशी. कुठं बसवलं? तिथं मंदिराच्या शेजारी, हायवेच्या आपल्या पुणे पंढरपूर रोडच्या लगत. तुम्हाला बसवलं ते दिवसभर तिथंच होते का? नाही, ते अर्धा-पाऊण तास थांबले तिथं आणि मधनंच मी उठलो होतो बा. तर उठल्यानंतर स्वतः त्यांनी मला शिवीगाळ करून पुन्हा खाली बसायला लावलं आणि तिथंच बसवून ठेवलं. आणि त्या 3 जे इसम होते त्या इसमांना मला राखण ठेवलं पूर्ण दिवस. ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली, ते काठी किटी तुम्ही म्हणताय, त्यांच्यासोबतच होतं का सगळं? नाही सर, त्यांनी डायरेक्टली मारायला सुरुवात केलं. त्यांना मारल्यानंतर त्या तिघांना बोलवलं फोन करून आणि त्यांना सांगितलं जावा काठी, बंदूक, त्या गोष्टी घेऊन या आणि या ठिकाणी असा विषय झाला आहे. हे जर इथून उठला तर ह्याला डायरेक्ट गोळ्या झाडा, किती पाय मोडायचे. मी साधारणतः 10:15 10:30 पासून ते 6 मंदिरापाशी बसवून ठेवलं होतं मला. त्यानंतर कधी सुटका केली? त्यानंतर ते थोडे इकडे तिकडे झाले की मी घाबरलो होतो आणि त्याच्यामुळं मग मी ते इकडे तिकडे गेलेल्याचे बघून मी तिथून गेलो निघून. तिथून कुठं गेला परत? तिथून मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर मी त्याच दिवशी रात्री माळशिरस पोलीस स्टेशनला आलो, रात्री 10 वाजता. तर सरांना मी सांगितलं की असा प्रकार झालेला आहे, तो माझा गुन्हा दाखल करून घ्या. तर त्याच्यावरती सर म्हणले की तुमचा मी NCR दाखल करून घेऊ शकतो, तुम्हाला काही इजा वगैरे झाले नाहीत. मी त्यांना सांगितलं माझ्या डोक्याला वगैरे मार लागलेला आहे, तरी त्यांनी काय ऐकून घेतलेलं नाही माझं. कोणाला भेटलं पोलीस स्टेशनमध्ये? संबंधित ठाणे अंमलदार होते. PIला वगैरे PI साहेबांना कॉल केला होता, त्यांनी रिसिव्ह नाही केला. रिसिव्ह केला नाही? यस. त्यानंतर परत
मग त्यानंतर मी तिथून घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मी पोलीस स्टेशनला गेलो. एकटेच गेला? मी आणि आमच्या घरचे सोबत होते. पोलीस स्टेशनला गेलो. मग तिथं साहेबांना विनंती केली मी की माझी फिर्याद दाखल करून घ्या म्हणून. तर साहेबांनी माझी फिर्याद दाखल करून घेतली नाही. मग त्याच्यानंतर पूर्ण दिवस घेतला. दुपारी मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मेडिकल करून या. मेडिकल करून आल्यानंतर बघू मग काय करायचं, जर इंजुरी असेल तर दाखल करून घेऊ, नसेल तर मग NCR दाखल करून घेतो. त्यानंतर मग आमदार साहेब उत्तमराव जानकर साहेब आले. दरम्यान मेडिकल केलं. मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये मेडिकल केलं. त्या ठिकाणी त्यांनी चिठ्ठी दिली मेडिकलची, कारण ते म्हणले आपल्याकडे CT स्कॅनची वगैरे सेवा नाही आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी मला पंढरपूर या ठिकाणी CT स्कॅन करण्यासाठी पाठवलं. पंढरपूरला गेलो, CT स्कॅन करून आणलो. तो रिपोर्ट, त्या रिपोर्टमध्ये मारल्यानंतर डोक्यामध्ये पाठीमागच्या साईडला असं गाठी झालेलं रक्ताच्या अशा दाखवलेल्या आहेत. रिपोर्ट आहे तसा? आहे रिपोर्ट सर. रिपोर्ट घेऊन आल्यानंतर परत मग रिपोर्ट घेऊन आल्यानंतर तो रिपोर्टची कॉपी मी DY साहेबांनी एक दिली आणि एक संबंधित हॉस्पिटलमध्ये एक दिली. तरी पण गुन्हा दाखल केला का नाही? गुन्हा दाखल केला, परंतु त्याच्यामध्ये काही ॲक्शन घेतली नाही. ज्याप्रमाणे अन्याय झाला त्याप्रमाणे त्यांनी त्यामध्ये कलम ॲड केलेले नाहीत. जानकर साहेबांकडे कधी तुम्ही गेला दरम्यान? जानकर साहेबांकडे माझ्याचबरोबर जे कार्यकर्ते आले होते त्यांच्यापैकी कोणीतरी साहेबांना एक कॉल केला. यस. जानकर साहेब स्वतः पोलीस स्टेशनला कधी? जानकर साहेब स्वतः पोलीस स्टेशनला साधारणतः म्हणजे पहिल्या दिवशी हा प्रकार घडला, पहिल्या दिवशी पोलीस स्टेशनला गेलो. दुसऱ्या दिवशी साधारणतः 4 ते 5च्या दरम्यान साहेब पोलीस स्टेशनला आले. साहेबांचं काय बोलणं झालं जानकर साहेबांचं? जानकर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं त्यांना की बाबा संबंधित व्यक्ती दलित समाजाची आहे, त्या व्यक्तीवरती अन्याय झालेला आहे, तर त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे असे बोलल्यानंतर मग त्यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला. आता गुन्हा दाखल तर झाला आहे. यस. तुमचं म्हणणं काय? मग अटक करण्यात आली नाही म्हणून तुम्ही उपोषणाला बसलाय? आज 15 दिवस झाले सदरचा गुन्हा दाखल करून अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. शिवाय ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला त्यावेळेस त्यांनी माझं बोलणंही पूर्ण ऐकून घेतलेलं नाही. ज्याप्रमाणे माझ्या अन्याय झाला त्याप्रमाणे त्यामध्ये त्यांनी कलम ॲड केलेली नाहीत. तर ती सदरची कलमं त्यामध्ये त्यांनी ॲड करावीत व सदरचा आरोपी जे संबंधित व्यक्ती आहे हरी विठ्ठल पाले व त्यांचे 3 साथीदार यांना अटक करावी. आता ह्या घटनेला जवळपास 15 दिवस झाले. या 15 दिवसात त्यांच्याकडून कधी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे का? त्यांनी आतापर्यंत कॉन्टॅक्ट केलेला नाही. गुन्हा मागं घ्या, तुम्हाला काय मदत करतो काय? नाही, त्यांनी काहीच कॉन्टॅक्ट केलेला नाही. मग ही जी तुम्ही म्हणताय अटक झाली नाही किंवा त्यांच्यावर कडक गुन्हा दाखल करण्यात कलम लावली नाहीत, ह्याच्या पाठीमागं माझ्या आमदारांचा काय वाटते का तुम्हाला? त्याचा हात असेल किंवा त्यांचा दबाव असेल असं काय? कारण सदरच्या गुन्ह्यामध्ये याच्यापूर्वी पोलीस स्टेशनला जर कोणी व्यक्तीवर जे एखादा NCR दाखल झाला तरी 1 तासामध्ये 2 तासामध्ये पोलीस स्टेशनहून संबंधित व्यक्तीला फोन केला जातो किंवा तुझ्या विरुद्ध एक गुन्हा दाखल झालेला आहे, तू पोलीस स्टेशनला ये. आज 15 दिवस झाले तरी अद्याप सदरच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला अटक केलेलं नाही किंवा बोलवणं केलेलं नाही. या संदर्भात मी DY साहेबांबरोबर पण चर्चा केली. सरांनी पण मला सांगितलं की मी त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे आणि यापूर्वी याच्यानंतर ते काय असे करणार नाहीत, त्याच्यामुळे सदरचा विषय तुम्ही इथं थांबवावा असा दबाव आणण्याचा त्यांनी पण मला असा प्रयत्न केला. त्यामुळं कदाचित म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी त्यांच्यावरती प्रेशर असण्या कारणाने त्यांना अटक केलेली नसावी. त्यांच्यावरती माझे आमदार रामभाऊ सातपुते असेल किंवा त्यांचे अजून कोण नेते मंडळी असेल यांचा दबाव असल्याशिवाय हे प्रकरण ह्यांनी दाबण्याचा प्रयत्न केलेला नाही. आता हे तुम्ही उपोषणाला बसलाय, हे तुम्ही पोलीस यंत्रणेला कल्पना दिली का? हो, पोलीस यंत्रणेला मी कल्पना दिलेली आहे. संबंधित पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करूनच मी उपोषणाला आज बसलेलो आहे. उपोषणाला पत्रव्यवहार केल्यानंतर पोलिसांनी काय सांगितलं का तुम्हाला? आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देतो, उपोषण करू नका असं काय? नाही, मला पोलीस स्टेशनने तसं काय सांगितलं. मला फक्त पोलीस स्टेशनने कॉल केला आणि तुम्ही उपोषणाला बसू नका एवढंच फक्त बोलले. बरं, तरी पण तुम्ही उपोषणाला? यस. मग यानंतर विद्यमान आमदारांबरोबर काय चर्चा झाली का? उत्तमराव जानकर असतील त्यांच्याबरोबर उपोषणाला बसतोय, मला अद्याप न्याय मिळाला नाही. हां, मी सरांना बोललो जानकर साहेबांना की मी असं आता 15 दिवस झाले अद्याप सदरच्या आरोपींना अटक केलेली नाही किंवा त्यांच्या 3 साथीदारांनासुद्धा पोलीस स्टेशनला अटक केलेली नाही, तर मी उपोषण करतो आहे. तर त्या ठिकाणी सरांनी सांगितलं की तुला न्याय मिळाला नाही, जो अन्याय झालेला आहे, त्यामुळं उपोषण धरण्यात यावं. ॲक्च्युली आचारसंहितेच्या काळात असं आमरण उपोषण करायला परमिशन नसते.
आता तुमच्यावरच उलट काय कारवाई झाली तर मग त्याला कसं सामोरं जाणार? सर आपलं पण म्हणणं बरोबर आहे, परंतु जर मी 23 तारखेला 22 तारखेला ज्यावेळेस पोलीस स्टेशन असेल, DYSP साहेब असतील, BDO असेल किंवा प्रांत ऑफिस असेल, सदर ठिकाणी पत्रव्यवहार ज्यावेळेस करण्यास गेलो किंवा निवेदन द्यायला गेलो, त्यावेळेस त्यांनी मला त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं तसे बाबा की तुम्ही 26 जानेवारी दिवशी ते उपोषण करू शकत नाही. तर त्यांनी त्या ठिकाणी चर्चा करून माझ्याकडून त्यांनी ते निवेदन घेतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना उपोषण करणं म्हणजे करू शकतो मी असं त्यांचं मत आहे. अशी ते माझ्याकडे रिश्व आहे त्यांची. त्याच्या बदल्यात त्यांचं काय पत्र आलेलं नाही? त्यांचं पत्र आलेलं नाही मला. आता पुढचं काय भूमिका मग? आमरण उपोषण किती दिवस करा? आमरण उपोषण जोपर्यंत सर मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत सदरचे उपोषण हे चालूच राहील. तर आपण पाहिलं दादा खुडे उपोषणाला बसले. आज प्रजासत्ताक दिन आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि पोलीस यंत्रणेची हतबलता, विद्यमान आमदारांनी कल्पना देऊनही किंवा विद्यमान आमदारांनी पोलीस यंत्रणेला सांगूनही त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, कडक कलम लावले जात नाहीत, अटक होत नाहीत, अशी दादा खुडे यांनी भावना व्यक्त केली. माझे सहकारी अमित गदादेसह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, महापर्व न्यूज, माळशिरस.